आजचा आपला विषय आहे वाल्मिकी रामायणातील सुभाषित. हाय, आता रामायण रचना अनेकांनी केलेली आहे. अगस्त्य रामायण आहे, शैव रामायण आहे, कूर्म रामायण आहे, नंतर आपल्या माहितीचं एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे, कंबन रामायण आहे, समर्थकृत रामायण आहे. अशी अनेक रामायणं असली तरी वाल्मिकी रामायण हे सर्वमान्य, सर्वश्रुत आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं असं आहे. त्याच्यात जी बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड अशी 7 कांड आहेत. त्या सगळ्या कांडांचा अभ्यास पूर्णपणे इथे करणं थोडंसं अवघड आहे, म्हणून आपण त्यातल्या सुभाषितांचा अभ्यास करतो. कारण सुभाषित म्हणजे कवीने उलगडून दाखवलेलं त्या त्या व्यक्तीचं अंतरंग असतं. तो सुभाषित ह्या लेखनाचा एक प्रकार आहे की त्याच्यात संदेश देणारं सूत्र असतं, काहीतरी सल्ला असतो, सत्य असतं, त्रिकाला बाधित असा काहीतरी धडा दिलेला असतो आणि ते असं सारभूत तत्व असं असतं. म्हणून सुभाषित रचना ही महाकवीची कसोटी मानली जाते. महाकवींकडून केली जाणारी सुभाषित रचना ही उत्स्फूर्त असते आणि अशी प्रत्येक भाषात अशी सुभाषितं असतात आणि ती त्या त्या ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्यावर अशी खेळत असतात. ती रचना कोणाची हे माहीत असलं, हे माहीत नसलं तरी सुद्धा ती सुभाषितं सगळ्यांच्याकडून वापरली जातात, कारण ती जीवन भाष्य करणारी असतात आणि ती संवादात येतात. त्या त्या म्हणजे आता रामायणातले जे सगळे पात्र आहेत, म्हणजे आपण म्हटलं तर कैकेयी आहे, मंथरा आहे, दशरथ आहे, त्यांचे ते आपापसात संवाद झालेले आहेत. म्हणजे कैकेयी मंथरा, कैकेयी दशरथ, राम कैकेयी किंवा लक्ष्मण राम, हनुमान राम, सुग्रीव राम, अशा त्या संभाषणातून त्या त्या व्यक्तींचे सूक्ष्म असे जे स्वभाव विशेष आहेत ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतात. आणि अशा संवादाच्या आणि त्या संवादातून आलेल्या सुभाषितातून जे अभिव्यक्त होतात, जे विचार अभिव्यक्त होतात ते जीवनादर्श असले असतात आणि त्यांचा अभ्यास, त्या सुभाषितांचा अभ्यास आपण करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण पहिल्या बालकांडातलं वाल्मिकीने जगात आपली काव्य प्रेरणा सांगितली आहे, मा निषाद प्रतिष्ठा त्वमागमा, त्याचा अभ्यास केला. नंतर ताटकावधाच्या वेळेला जेव्हा रामाला असं वाटलं की स्त्रीवर कसा बाण चालवायचा, तेव्हा पातकम वा सदोषम वा कर्तव्या रक्षता सता असं त्याला जे विश्वामित्रांनी सांगितलं ते पण एक सुभाषितच होतं. त्यानंतर ती कैकेयी म्हणते, मंथरा कैकेयीचे कान भरते, तेव्हा ती जे म्हणते गतोदके सेतू बंदे न कल्याणी विधी येते, म्हणजे पाणी वाहून गेल्यावर बाण घालण्यात काही अर्थ नसतो. रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर जर तो रुसून बसले, धाकटा धरल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही, म्हणून उत्तिष्ठ कुरु कल्याणम राजानम अनुदर्शय असं ती सांगते मंथरा कैकेयीला. त्याच्यानंतर कैकेयी दशरथांना वारंवार सत्याने चाल, दिलेलं वचन पाळ याची आठवण करून देते. आणि मग ते जेव्हा रामापर्यंत पोचतं तेव्हा रामच कैकेयीला म्हणतो तद्ब्रूहि वचनम देवी राज्ञो तदभिकांक्षितम, तुला जी इच्छा आहे ते तूच सांग, करिष्ये प्रतिजानेच, मी करीन, निष्ठापूर्वक करीन. रामो द्विर्नाभिभाषते, म्हणजे राम कधी दुसऱ्यांदा बोलत नाही आणि जे एकदा बोलतो तेच तो करतो, म्हणजेच तो एकवचनी आहे. हे जे त्यांनी त्या सुभाषितं सांगितलेत, असे अनेक सुभाषितं आतापर्यंत अभ्यासलेत. आणि त्याच्या पुढचं आता जे आहे म्हणजे राम वनवासाला निघालेले आहेत, राज्यातील सगळे लोक दशरथ त्या वनात जाणाऱ्या रामापाठोपाठ चालायला लागलेले. तेव्हा आता दशरथांनी परत फिरायची वेळ झाली म्हणून मंत्रीगण त्याला समजावत आहेत. कारण इकडे श्रीराम काय करतायत, त्या सारथी सुमंताला सांगतायत रथ वेगाने पुढे घ्या, आणि त्याच वेळेला ते जनसमुदाय जो आहे अयोध्येतला ते सांगतायत नाही थांबवा, रथ थांबवा. म्हणजे त्या सारथ्याला काही कळतच नाही की आता काय करावं. सर्व नगरी शोकाकुल झाली आणि वाल्मिकीने असं वर्णन केलं की रथाच्या चाकाने जी धूळ उडते ती त्या नागरिकांच्या अश्रूंनी परत खाली बसते ओली हो. म्हणजे तरी सुद्धा ते प्रदूषण होत नाही, त्याला कारण ते नागरिक की धूळ परत त्या अश्रूंनी खाली बसते. मग काही माणसं परत येत, पण काही माणसांची मन आणि शरीर अद्याप परतत नाही आहेत. पण आता दशरथांनी मात्र परतायला हवाय असं सगळ्या मंत्र्यांना वाटतंय, म्हणून ते दशरथांना म्हणतायत यमिच्छेत पुनरायातम नैनम दूर मनोव्रजेत इत्तमात्या महाराज ऊचू दशरथा वचा.
आणि दशरथाला काय म्हणाले ते, राज्यातील लोक सगळे चालत जात आहेत, पण तेव्हा मंत्रीगण समजावून सांगतायत की राजा जे देशांतरी निघालेले आहेत, यमिच्छेत पुनरायातम, त्यांनी ते लवकर यावं अशी आपली इच्छा असेल, जे लांब जात आहेत त्यांनी लवकर यावं अशी आपली इच्छा असेल तर त्याला फार दूरवर पोचवायला जाऊ नये. लांब निघालेल्या माणसांनी लवकर परत यावं अशी इच्छा असेल तर फार दूरवर पोचवायला जाऊ नये. यात त्यांची दशरथाच्या तब्येतीची जी काळजी वाटते त्या काळजीपोटी त्यांनी ते समजूत घालण्याचा केलेला प्रयत्न आहे की जेव्हा आता आपणही बघतो, जेव्हा आपण अगदी आपल्या जवळच्या मुलांना किंवा सासरी निघालेल्या मुलींना पोचवायला जातो तेव्हा आपल्याला वाटतं नको शेवटपर्यंत पोचवायला जायला, कारण ते दुःख सहन करणं अवघड असतं, म्हणून फार दूरवर पोचवायला जाऊ नये असा संकेत आहे. आणि तो इथे त्या मंत्र्यांनी दशरथाला समजावून सांगितलेला आहे. यमिच्छेत पुनरायातम नैनम दूर मनोव्रजित इत्तमात्या महाराज ऊचू दशरथा वचा. आणि मग दशरथ परत अयोध्येकडे निघालेले आहेत. रोज अगदी दिसेनासा होईपर्यंत ते थांबलेत ते, आणि मग नंतर मात्र ते रामाचा रथ दिसेनासा झाल्यावर दशरथ अगदी विषादग्रस्त होऊन जमिनीवर पडलेले. आणि ते जमिनीवर पडल्यावर कौसल्या आणि कैकेयी दोघीही त्याला सावरायला म्हणून जवळ धावलेले आहेत. त्या जवळ धावल्या तेव्हा कैकेयी जवळ येतात. त्या दशरथाचं अंग जणू काही दुःखाने आणखीन व्यथित झालेलं आहे. आणि दशरथ कैकेयीला म्हणालाय, कैकेयी मामांकानंगी मास प्राक्षी पापनिश्चये नाही त्वाम दृष्टुमिच्छामी न भार्या न च बांधवी. म्हणजे माम अंगाने माच प्राक्षी, प्राक्षी म्हणजे स्पर्श करणे, माच प्राक्षी, तू मला स्पर्शही करू नकोस कारण तू पापी आहेस, तू पाप निश्चयी आहेस हे कैकेयी, म्हणून तू मला मास प्राक्षी नाही त्वाम द्रष्टुमिच्छामी. अगदी सोपं संस्कृत इथे वापरतात वाल्मिकी. नाही त्वाम द्रष्टुमिच्छामी, मला तुला पाहण्याचीही इच्छा नाही आहे, कारण तू कशी आहे, न भार्या न च बांधवी. मी तुला आता माझी बायको समजत नाही, इतकंच काय माझे नातेवाईकही समजत नाही. म्हणजे तुझ्याबरोबर जो विवाह विधी झालेला आहे त्या बंधनाचाही मी आता त्याग करतो. तुझा पुत्र, तुझे आश्रित कोणाशीही माझे संबंध नाही. म्हणजे तुझा पुत्र जर भरत राज्यावर बसला आणि त्यांनी केलेलं, म्हणजे दशरथाला आता जणू काय मरणाची चाहूलच लागलेली आहे, म्हणून तर म्हणतो त्यांनी जर माझं पिंडदान केलं तुझ्या दशरथाने तर तेही मला नको आहे. म्हणजे इथे दशरथाने अगदी सगळ्या तऱ्हेचे कैकेयीबरोबरचे संबंध तोडून टाकण्याची टोकाची भाषा केलेली आहे. कैकेयी मामकांगानी मास प्राक्षी पापनिश्चये नाही त्वाम द्रष्टुमिच्छामी, मला तुला पाहण्याची इच्छा नाही, न भार्या न च बांधवी, तू माझी भार्याही नाही आणि कोणी नातेवाईक सुद्धा नाही. पुढचं आहे, न त्वाम पश्यामी कौसल्ये साधु माम पाणीना स्पृश रामम मे अनुगता दृष्टी अद्यापि न निवर्तते. म्हणजे मग दशरथ राजवाड्याकडे परतलेला आहे आणि तो परतल्यावर तो सांगतो आपल्या अनुचरांना की मला आता कौशल्याच्या महाली पोचवा, कारण माझ्या हृदयात त्याच्याशिवाय आता शांती मिळणार नाही आहे. कौशल्याशी बोलल्याशिवाय, तिची क्षमा मागितल्याशिवाय मला आता शांती मिळणार नाही आहे. कारण दशरथ रात्रभर अस्वस्थच होते, म्हणून राम वनवासात गेल्याने त्यांचं जे दुःख होतं त्यांनी ते कैकेयीला दूर सारलं होतं, बाजूला करून ते आले. आणि आता कैकेयीच्या महालात जाऊन ते तिला काय म्हणतायत, नत्वाम पश्यामी कौशल्ये, मी तुला पाहू शकत नाही, मी तुला पाहू शकत नाही. कारण काय, राममय अनुगता दृष्टी, रामाच्या पाठोपाठ माझी दृष्टीही निघून गेलेली आहे. रामाच्या पाठोपाठ माझी जी दृष्टी निघून गेलेली आहे अद्यापि न निवर्तते, ती दृष्टी अजून माझी परत आली नाही आहे. रामाच्या पाठोपाठ गेलेली राममय अनुगता दृष्टी अद्यापि न निवर्तते, म्हणून माम पाणीना स्पृश, मला जरा हाताने स्पर्श कर, म्हणजे मला कळेल, मला काही दिसत नाहीये, तू माझ्या जवळ आहेस हे मला कळण्याकरता तू हाताने मला स्पर्श कर. मी तुला पाहू शकत नाही, माझी दृष्टी रामाबरोबर निघून गेली आहे, ती माझी दृष्टी काही त्याला सोडून अजून परत यायला तयार नाहीये, म्हणून तू मला एकदा स्पर्श कर. म्हणजे आता दशरथाला त्या कौशल्याच्या स्पर्शातून रामाचा स्पर्श अनुभवायचा आहे, म्हणून ते कौशल्याला सांगतात की मला आता स्पर्श कर. नत्वाम पश्यामी कौसल्ये साधु माम पाणीना स्पृश, मला हाताने स्पर्श कर. राममय अनुगता दृष्टी
अद्यापि न निवर्तते. रामाच्या पाठोपाठ गेलेली माझी दृष्टी काही अजून परत आलेली नाही. आणि इकडे दशरथ परत आलेला असला तरी काही प्रजाजन मात्र अजून रामाच्या पाठोपाठ जातच होते. त्यांचे आता नेत्र अश्रूंनी भरून आलेले होते आणि त्या दीनजनांना, त्या सगळ्या ते जे जात होते त्यांना जणू काही ते राम आणि लक्ष्मण ओढून नेत होते आपल्याबरोबर, असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. बाष्पेण पिहितम दीनम रामम सौमित्रिणा सह चकर्षेव गुणैर्बद्धम जनम पुनर्निवासिनम. म्हणजे ते काय आहे, प्रजाजनांचं रामावर किती प्रेम होतं हे वाल्मिकींना सांगायचं. मर्यादा पुरुषोत्तर राम हे सद्गुणांची मूर्ती होते. सगळे नागरिक त्यांच्या गुणांमुळे त्यांच्यावर निरतिशय प्रेम करत होते, त्यांना सोडून ते राहू शकत नव्हते. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, चकर्षेव गुणैर्बद्धम, जणू काही त्यांच्या गुणांनी ते बांधले गेले होते. म्हणून रामलक्ष्मण पुढे आणि त्यांच्या गुणांनी बांधले गेलेले ते त्यांच्या मागोमाग जातच होते. इथे वाल्मिकींनी गुण या शब्दावर श्लेष साधलेला आहे. गुण म्हणजे एक गुण जे सद्गुण, आणि दुसरं म्हणजे दोरी. दोरीला बांधून कोणी जर पाठीमागून येत असेल तर तो आपोआप येणारच, ओढलाच जाणार. तसं ते रामलक्ष्मण पुढे चालत असताना जणू काही सगळे नागरिक एखाद्या दोरीने म्हणजेच गुणरूपी दोरीने बांधून गेले होते आणि ते रामाच्या पाठोपाठ चालत होते, कारण त्यांना सोडून ते राहू शकत नव्हते. बाष्पेण पिहितम दीनम, त्यांचे डोळे सगळे अगदी अश्रूंनी भरलेले होते नेत्र त्यांचे. रामम सौमित्रिणासह चकर्षेव गुणैर्बद्धम जनम पुनर्निवासिनम, म्हणजे ते नगरीत राहणारे लोक रामाच्या पाठोपाठ जात होते. आता ते नागरिक घोड्यांशी बोलत आहेत अशी कल्पना वाल्मिकींनी केलेली आहे. ते नागरिक काय म्हणतायत घोड्यांना, कर्णवंती ही भूतानी विशेषेण तुरंगना, कर्णवंती भूतानी विशेषेण तुरंगमः यूयम तस्मात् निवर्तध्वम याचनाम प्रतिवेदिताः. श्रीरामांच्या पाठोपाठ जाणारे ते शोकाकुल नागरिक होते. त्याच्यात वृद्ध होते, ब्राह्मण होते, ज्ञान, बल आणि तपोबल या तिन्हींनी अतिशय श्रेष्ठ असे ते सगळे नागरिक होते. आणि ते रामांच्या पाठोपाठ जाणारे शोकाकुल नागरिक त्या रथाच्या घोड्यांनाच आता म्हणतायत की तुम्ही परत फिरा. निवर्तध्वम, घोड्यांना तुम्ही परत फिरा. ते पुढे असं म्हणतायत की प्राण्यांचे कान तिखट असतात. कर्णवंती ही भूतानी, म्हणजे 2 पायाच्या माणसांच्या पेक्षा 4 पायांच्या पशूंचे कान तिखट असतात. कर्णवंती ही भूतानी आणि विशेषेण तुरंगमः, आणि घोड्यांचे तर जास्तच तिखट असतात. सगळ्या प्राण्यांचे असतात, घोड्यांचे तर जास्तच तिखट असतात. म्हणून तुम्ही माझी विनंती याचनाम प्रतिवेदिता, आमची विनंती ऐका. यूयम नस, तुम्हाला केलेली, आणि निवर्तध्वम, आणि परत फिरा. निवर्तध्वम, परत फिरा. रामाना घेऊन पुढे जाऊ नका आणि बहिऱ्यासारखे पुढे जाऊ नका, कारण तुम्हाला विशेष ऐकायला येतं. म्हणजे श्रीरामावरच्या प्रेमाने सगळं नागरिक जणू अगदी वेडे झाले आहेत, आणि ते आता घोड्यांना कळतंय नाही कळतंय याचाही विचार न करता ते आता घोड्यांशी संभाषण करतायत, त्या मुक्या प्राण्यांना विनंती करतायत. म्हणजे आता आपण बघतो फलाटावरचे दृश्य, नेहमी प्लॅटफॉर्मवर पोहोचवायला गेलेली ती गाडी सुटू नये असं वाटत असतं. म्हणजे हे जे सांगतायत घोड्यांना परत फिरा, तसं आपले जिवलग जेव्हा जाणार असतात आपल्याला सोडून, तेव्हा आपल्याला वाटत असते ही गाडी इतक्यात सुटूच नाहीये. तशी अवस्था यांची झालेली आहे, ती परत फिरा असं सांगतायत. म्हणून इथे मला संदीप खरेंची कविता आठवते की कोणाला पोचवायला गेलेला असल्यावर तो प्रसंग कसा असतो, हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते, कोणी प्रचंड आवडणारे दूर दूर जाताना डोळ्याच्या देखता आणि नाहीसे लांब होताना. म्हणजे आपल्या डोळ्याच्या देखत ते लांब चालले. गाडी सुटली की मग काय होतं, हातामधून हात कापरा तरी सुटेना, अंतरातली ओली माया तुटू दे म्हणता तरी तुटेना. कडे भलते अवघड असते, कोणी प्रचंड आवडणारे दूर दूर जाताना. बरोबर त्या अयोध्येतल्या नागरिकांची व्यथा जणू काय संदीप खरेंनी त्या कवितेत सांगितली असं मला ती कविता वाचताना वाटलं. म्हणून त्या मी 4 ओळी तुम्हाला सांगितल्या, कारण त्या श्रीरामांच्या वरच्या प्रेमाने सगळे नागरिक अगदी वेडे झाले होते आणि त्या मुक्यांना प्राण्यांना विनंती करत होते, निवर्तध्वम, परत फिरा, परत फिर, घोड्यानो परत फिरा. कारण कर्णवंती ही भूतानी विशेषेण तुरंगमः यूयम नस्मात् निवर्तध्वम याचना प्रतिवेदिता, असे ते त्यांना विनंती करत होते. आता राम आणि लक्ष्मण यांच्यातला संवाद आहे.
ते पोचलेले आहेत ते गुहाच्या राजधानीच्या तिथे, रात्री झोपलेले. झोपून उठल्यावर ते राम लक्ष्मणांना म्हणतायत, पौरा ह्यात्मकृता दुःखात द्विप्रमोच्या नृपात्मजय ननु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासेना. म्हणजे तेच म्हणतायत की आपल्यामुळे हे सगळे नगरवासी दुःखी झालेले आहेत, तर आपण त्यांना दुःखातून मुक्त केलं पाहिजे. आपण राजपुत्र आहोत, आपली काही कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य हे की आपल्याकरता लोकांना दुःख होऊ द्यायचं नाही. आपल्यामुळे म्हणजे राज्यकर्त्यांच्यामुळे लोक दुःखी होणं हे बरोबर नाही. मग त्याच्याकरता काय करायचं? तर ते काय झालं होतं, तमसा नदीच्या किनारी ते राम लक्ष्मण झोपले होते. जवळच सगळे प्रजानांनी पण मुक्काम केला होता रात्रीचा, आणि ते राम लक्ष्मणांना लवकर जाग आले. तेव्हा राम म्हणताय ते प्रजाजन आपल्यावरच्या प्रेमापाठोपाठ इथपर्यंत आलाय. त्यांचं इतकं प्रेम आहे की ते स्वतःच्या घरदाराविषयी सुद्धा आता निरपेक्ष झालेले आहेत, आणि आपण परत फिरावं म्हणून ते प्राण द्यायला सुद्धा मागे पुढे करणार नाहीत. ते आपल्याला परत येण्याच्या निश्चयापासून ते ढळणार नाहीत, म्हणून ते सगळे झोपलेले आहेत. तोवरच आपण जल्दीने निघून जाऊया, कारण आपण त्यांना दुःख, आपल्या जाण्याचं दुःख आपण त्यांना देवायला नको, ते त्यांना सहन करायला लागणार नाही. कारण आपण राजपुत्र आहोत, राजकुमार आहोत, आणि राजाशी म्हणून जे काय कर्तव्य आहे त्याच्यात प्रजांना दुःख होऊ नये हे कर्तव्य आहे. म्हणून ते पार पाडण्यासाठी आपण हे सगळे झोपले, तेवढ्यातच आपण निघून जाऊया. पौरा यात्मकृता दुःखात विप्रमोच्या नृपात्मजयी ननु खल्वात्मना योद्धा दुःखेन पुरवासीना. या पुरवासीनांना दुःख देऊ नये, होऊ नये हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून ते राम लक्ष्मण लवकर उठून पुढे निघून गेले. आता इकडे सगळे लोक परतल्यावर अयोध्येची स्थिती त्यांना काय दिसते, कशी झाले अयोध्या. चंद्रहीन आकाशम तोयहीन मिवार्णवम अपश्यन ही हतानंदम नगरम ते विचेतसा. ते रामाच्या पाठोपाठ गेलेले लोक खिन्न होऊन परत आले. त्यावेळी काय दिसलं त्यांना, अयोध्या नगरी कशी आहे. चंद्रहीन आकाशम, जणू काय आकाशात चंद्रच नसला. चंद्राशिवाय आकाश जसं दिसतं, निष्प्रभ दिसतं, तशी ती नगरी होती. किंवा तो यहीन मिवार्णवम, समुद्रात जर पाणीच नसेल तर समुद्र कसा भासेल, तसा तो नगरी झालेली होती. चंद्रहीन आकाशाप्रमाणे, उदक शून्य सागराप्रमाणे. हतानंद म्हणजे इथला सगळा आनंद संपलेला आहे, आनंद रहित असं ते नगर. त्या लोकांनी, ते लोक सुद्धा कसे होते, विजय कसा भांबावून गेले होते. त्यांची बुद्धी मन काही थाऱ्यावर नव्हतं. त्यांना अशी ती अपश्यत नगरम, ते नगर त्यांनी असं पाहिलं. म्हणजे अयोध्येची सगळे रयाच निघून गेलेली होती. विषण्ण करणारे त्या परिस्थितीला वाल्मिकींनी 2 उपमा दिले. चंद्रहीन आकाशम किंवा तौयहीन मिवारणम, पाणी नसलेला समुद्र किंवा चंद्र नसलेला आकाश, असं ते आनंद शून्य अचेतन अशी ती त्या पुरीची अयोध्यापुरीची दुरवस्था झालेली होती. अयोध्येतला सगळा आनंद, सगळं चैतन्य, सगळा उल्हास, सगळा उत्साह, सगळं नाहीसा पावलेलं होतं. अशी ती अयोध्या नगरी होती. त्याचंच वर्णन वाल्मिकींनी आणखी पुढच्या ह्याच्यात केलंय. नष्टम दृष्ट्वा नाभ्यनंदन विपुलम वा धनागमम पुत्रम प्रथमजम लब्ध्वा जननी नाप्यनंदन. म्हणजे वनात निघालेल्या त्या रामाच्या मागे जाऊन परत आल्या अयोध्येत. त्यांची लोक कशी स्थिती होती, किती ते त्यांच्या जवळपास आनंद फिरकू शकत नव्हता. त्यांचं दुःख, त्यांची वेदना, त्यांचा उद्वेग इतका मोठा होता की आनंद त्यांच्यापर्यंत जाऊच शकत नव्हता. याचं वर्णन करताना वाल्मिकी म्हणतात, नष्टम लब्ध्वा म्हणजे नाहीशी झालेली, चोरीला गेलेली वस्तू सापडली की जसा आनंद होतो तसा सुद्धा आता होत नाहीये. इथे कोणाचं काही हरवलेलं सापडलं तरी लोकांना आनंद होत नाहीये, कारण या नगरीत राम नाहीये. म्हणून नष्टम दृष्ट्वा, हरवलेलं सापडलं तरी लोकांना आनंद होत नाहीये. किंवा विपुलम वा धनागमम, किंवा खूप धन मिळालं, पुष्कळ द्रव्य मिळालं, म्हणजे लॉटरी लागली म्हणा, काय भूमिगत खजिना सापडला, काय बोनस मिळाला, आणखीन काही बक्षिसं मिळाली, कुठल्याही तऱ्हेने धन मिळालं तरी एरवी जो आनंद होतो तोही आता आनंद कुणालाही होत नाहीये. त्याच्या पुढे जाऊन तिसरे उपमा देतात, ते कसा आनंद होत नाहीये. तर पहिल्यांदाच गर्भवती असलेल्या मातेला पुत्रम प्रथमजम लब्ध्वा, म्हणजे पहिलाच मुलगा झाला प्रसूतीनंतर, तर ती गर्भिणी, ती नवप्रसूता
जशी आनंदाने बहरून येते तसा सुद्धा आनंद आता इथल्या मातांना होत नाहीये. म्हणजे कुणा मातेला प्रथम पुत्र प्राप्त झाला तरीही तिला आनंद होत नाहीये. म्हणजे या तिन्ही लौकिकातल्या ज्या आनंददायी घटना आहेत, हरवलेली वस्तू सापडणं, अकस्मात धनलाभ होणं किंवा गर्भवतीला प्रथम पुत्र होणं, अशा लौकिकातल्या कुठल्याही आनंदित घटनांनी, आनंददायी घटनांनी त्या नागरिकांची दुःखी मनं आता आनंदित होऊच शकत नव्हती. छोट्या मोठ्या कुठल्याही आनंदीदायी घटनांनी त्यांना आनंद होत नव्हता. म्हणजे या अयोध्यावासियांच्या त्या दुःखाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आज वैश्यांनी तिथल्या दुकानं उघडली नव्हती, कोणी कसली खरेदी करायला बाजारात आलं नव्हतं, घरातली चूल पेटली नव्हती आणि कोणाच्याही घरी स्वयंपाकही झाला नव्हता. असं त्या अयोध्येचं वर्णन वाल्मिकीने केलेलं आहे की नष्टम दृष्ट्वा नाभ्यनंदन विपुलम वा धनागमम पुत्रम प्रथमजम लब्ध्वा जननी नाप्यनंदत. त्या आईला सुद्धा काही आनंद होत नव्हता. आणि मग ते नगरवासी जन आपापसात विलाप करत होते. आणि तेव्हा मग राम आता काय करत असतील याचा विचार करताना ते म्हणतात, पादपाहा पर्वताग्रेषु रमयिष्यन्ति राघवम यत्र रामो भयम नात्र नास्ति तत्र पराभवम. म्हणजे नगरवासी म्हणतायत की पर्वत शिखरावरचे वृक्ष पर्वताग्रेषु पादपाहा रघुनाथांचं मनोरंजन करत असतील. ते वृक्ष पाहून तिकडे श्रीराम आनंदित होत असतील. कारण यत्र रामो भयम नास्ति, जेथे राम असतील तिथे भय नसेल, अजिबात भय नसेल. आणि तिथे कुठल्या तऱ्हेचा नास्ति तत्र पराभव, तिथे कुठल्याही तऱ्हेचा पराजय नसेल, पराभव नसेल. कारण महाभाऊ श्रीराम शूरवीर आहेत, त्यांचा पराभव कोणीच करू शकत नाही. त्यामुळे जिथे राम तिथे पराभव नाही, जिथे राम तिथे भय नाही. आणि ते सर्व संकटांपासून शत्रूंपासून नेहमीच अभय देतात. तिथे जेथे असतील तिथे भयाची वार्ता नाही. पण या अयोध्या नगरीत मात्र आता अगदी उलट स्थिती आहे. इथे फक्त दुःख आहे, वेदना आहे आणि हुरूर आहे, अशी त्या नगरीची स्थिती झालेली आहे. आता पुढे त्या अयोध्या नगरीचं मानुषीकरण करून वाल्मिकी त्या अयोध्या नगरीवरच मानवी भावभावनांचं आरोपण करतायत. ते म्हणतायत, उपशांत वणिक कन्या नष्ट हर्षा निराश्रया अयोध्या नगरी चाते नष्ट तारा मिवांबरम. म्हणजे त्या राम वनवासाला गेल्यावर अयोध्येची स्थिती कशी आहे? उपशांत वणिक पण्या, म्हणजे वाण्याची दुकानं बंद आहेत. वणिक यांची जी पण्या, वणिक पण्या, वाण्यांची दुकानं सगळी बंद आहेत. नष्ट हर्षा, हर्ष नाहीसा झालेला आहे, हास्य विनोद संपलेला आहे. निराश्रय, म्हणजे लोकांचा आश्रयच तुटल्यासारखा झालेला आहे, त्यांना कोणाचा आधारच उरलेला नाही आहे. आणि ती अयोध्या नगरी कशी झालेली आहे तर नष्ट तारा मिवांबरा, नक्षत्र शून्य आकाशाप्रमाणे अशी ती निस्तेज झालेली आहे. अशी ती अयोध्या नगरी आहे की वाण्याची दुकानं बंद आहेत, हर्ष नाही आहे, हास्य विनोद नाही आहे, जणू नक्षत्र शून्य आकाशच आहे. निराश्रय म्हणजे कोळके झालेत लोक, केविलवाणे झाले. आता कुणाच्या भरोश्यावर जायचं आपण? इथे चांगला राज्यकर्ताच नाही, अशी ती स्थिती झालेली आहे. मग तिची दुकानं बंद आहे, तो उत्स्फूर्त बंद आहे. कोणी हाक दिली आहे बंदची, कोणी आवाहन केलं आहे आज बंद करा, आता करा, आज काय हा गाव बंद आहे, उद्या तो गाव आहे, असं ते कोणी आवाहन करून तो बंद पाळला गेलेला नाही. तर तो उत्स्फूर्त असा बंद आहे. कुणीही आवाहन केलेलं नसताना आपापल्या मनातूनच लोकांनी सगळे व्यवहार बंद ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला करोना काळाची जर सुरुवात आठवली असेल की रस्ते कसे ओस पडलेले होते, निर्मनुष्य होते, दुकानं बंद होती, म्हणजे जणू काय सगळ्या नगरांचं चलन वलन बंद पडलेलं होतं. तसं त्या अयोध्येची अवस्था झाली होती. म्हणून ते राम वनवासाला गेल्यावर दुकानं बंद झाली, हर्ष नाहीसा झाला. आणि अशी अयोध्येची स्थिती जणू काय आश्रय तुटलेल्या एखाद्या माणसासारखी झाली. इथे या अयोध्या नगरीचं मानुषीकरण वाल्मिकींनी केलेलं आहे. एतदर्थम हे राज्याने प्रशासती नराधिपा यदेशां सर्व कृत्येषु मनोन प्रतिहन्यते. म्हणजे राम आता सुमंत त्यांच्याबरोबर जे गेलेले त्यांच्याशी बोलतायत. राम सुमंतांना समजावून सांगतायत की राजे लोकांनी कशासाठी राज्य करायचं असतं, त्या राज्यातल्या कुणाचाही मनोभंग होऊ नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायची असते. म्हणून राम सांगतायत, तुम्ही दशरथांना सांभाळा, प्रशासती नराधिपा, त्या राजाला तुम्ही सांभाळा आणि त्यांच्या आज्ञेचं आदराने पालन करा.
आणि दशरथ राज्यकारभार योग्य प्रकारे चालवू शकतील याची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही त्वरित आधी महाराजांच्या पाशी जा, त्यांना शोक होणार नाही असं बोला त्यांच्याकडे जाऊन. ते महाराज आता दुःखाने शोकाने दुबळे होऊ नयेत याची काळजी घ्या. कारण राज्यातल्या प्रत्येकाचा सांभाळ करणं हे त्यांचं कर्तव्य त्यांनी करायलाच पाहिजे. म्हणजे राम वनवासात गेले तर दशरथांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि ते सुमंताला सांगतायत. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी त्यांना उद्युक्त करा. प्रजेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, त्यांना कोणीतरी शास्ता हा हवाच आणि ते काम आता दशरथांना करायचं आहे. म्हणून तुम्ही मंत्रीगण या कामात त्यांना मदत करा. प्रजाजनांच्या कार्यात त्यांच्या इच्छापूर्ती कुठल्याही तऱ्हेचं विघ्न येऊ नये याची काळजी घ्या. प्रजेचं मनोधैर्य कायम राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. म्हणजे दुष्काळ किंवा भीषण आपत्ती परचक्र यातलं कुठचंही आता संकट आलेलं नाहीये, पण राम वनवासात गेले सगळ्यात मोठं संकट दशरथांसाठी आहे याची जाणीव रामाला आहे. म्हणून ते सांगतायत की प्रजेचं मनोधैर्य राखण्याचं काम राज्यकर्त्यांचंच असतं. म्हणून ते राज्यकर्त्यांचं कर्तव्य समजावून सांगतायत की सुमंता तुम्ही हे काम करा. एतदर्थमी राज्यानी प्रशास्त्य नराधिपा यदेशाम सर्व कृत्येषु मनोन प्रति अन्यते. लोकांचा मनोभंग होणार नाही याची काळजी दशरथांना घ्यायला सांगा. सुमंताला निरोप देऊन झाला. आता ते पाठोपाठ येणारा गुहाचा निरोप घेत आहे. अप्रमत्तो बले पोषे दुर्गे जनपदे तथा भवेथा गुह राज्ये दुरारक्षतमो मतम. आता राम सगळ्यात शेवटी गुहांचा निरोप घेताना म्हणताय ते निषाद राजा तू काय कर तर सैन्य बल कोश म्हणजे खजिना, दुर्गे म्हणजे किल्ले आणि जनपदे म्हणजे देश याच्याबद्दल काय हो तू सावध राहा. अप्रमत्त म्हणजे सावध राहा. अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा म्हणजे सैन्य म्हणजे संरक्षण व्यवस्थेकडे तू लक्ष दे. कोश म्हणजे खजिन्याकडे एकंदर अर्थव्यवस्थेकडे तू लक्ष दे. किल्ल्यांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे सगळ्यांनाच माहीत होतं, सगळ्या राज्यकर्त्यांना. या संबंधाने सावध राहा. कारण राज्याचे रक्षण करणे अत्यंत कठीण आहे आणि राज्याचे रक्षण करण्यासाठी आधी सैन्य कोश आणि किल्ले यांचं रक्षण करायला लागतं. ते तू कर. हे ते गुहाला का सांगतायत? वनवासातनं ते गुहाकडनं अगदी त्यांनी चीक मागून घेतला, जटा वगैरे बांधल्या, सगळी मदत गुहाने केलेली आहे. पण गुह हा सीमेवरचा राजा होता आणि म्हणून त्यांनी अधिक सतर्क राहायला हवं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे वनवासात राम निघाले पण राज्यरक्षणाची प्रजारक्षणाची काळजी त्यांच्या मनात आहे. म्हणून ते सीमेवर राज्य असलेल्या गुहाला दक्ष राहायला सांगत आहेत. संरक्षण व्यवस्था, खजिना, अर्थव्यवस्था आणि किल्ले यांच्याकडे लक्ष द्यायला सांगत आहेत. अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा भवेथा गुह राज्ये दुरारक्षतमं मतम. यांचं रक्षण कर. आता राम गुह गेलेला आहे. परत राम लक्ष्मणाशी बोलत आहेत. कौशल्यबद्दल त्यांना जे खंत वाटते ते ती आता व्यक्त करतात. मन्ये प्रतिविशिष्टा असा मत्तो लक्ष्मण सारिका यत तस्या श्रूयते वाक्यम शुकपाद भरेर्दश. राम म्हणतात हे लक्ष्मणा, मी माझ्या मातेला कुठल्याही तऱ्हेचं सुख देऊ शकत नाहीये. माझ्यापेक्षा ती साळुंकी बरी. ती काय करते, ती पिंजऱ्यात पाळलेली आहे, तिला शिकवलेलं आहे, पण ती माझ्या मातेवर अधिक प्रेम करणारी आहे. कारण ती रोज त्या पिंजऱ्यात बसून कोणी तिला शत्रू आला असं वाटलं त्या पिंजऱ्याच्या बाहेर असलेल्या शुकाला सांगते त्या शत्रूच्या पायाला दंश, त्याला खाऊन टाकते शत्रूला. असं ती साळुंकी, त्या साळुंकीचं सुद्धा राज्यकारभारावर लक्ष आहे. ती त्या साळुंकीचं वाक्य ऐकून माझी माता सुखावते. त्या सारथी पक्षिणी माझ्या मातेकडे जितकं लक्ष देते आणि तिला आनंद होईल असं बोलते ते काही मीही करू शकत नाही. म्हणजे शत्रूच्या पराजय करण्यासंबंधीचे साळुंकीचे भाऊ तिला कळतात, पण माझी तशी वाक्य तिच्या कानावर पडत नाही. म्हणजे राज्याचं रक्षण चांगल्या प्रकारे करीन अशी ग्वाही मी तिला देऊ शकत नाही असं रामाला म्हणायचं आहे. म्हणजे इथे त्यांचं आईबद्दलचं प्रेम आहे, राज्यकारणाची काळजी आहे, राज्य रक्षणाची एक हुरहुर आहे. आणि मग असा मी तो शोक देणारा माझ्यासारखा दुसरा असा कोणीही पुत्र झाला नसेल असं राम म्हणताय. म्हणजे प्रिय व्यक्तीचं, म्हणजे माझे शब्द तिच्या कानावर पडत नाहीत म्हणजे काय, आपल्याला प्रिय व्यक्तीचं बोलणं ऐकणं ही सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट असते.
आणि त्यातून ती व्यक्ती जर आपल्या घराचं देशाचं संरक्षण करणारी असे असेल तर मग ती किती आपल्याला आनंददायी असू शकते. पण मी तेही सुख या माझ्या मातेला देऊ शकत नाही जे साळुंकी देते. म्हणून मी तिचा पुत्र असा आहे की मी तिला शोकच देते. मन्ये प्रतिविशिष्टाचा मत्तो लक्ष्मण सारिका यत्तस्या श्रूयते वाक्यम शुकपाद भरेर्दश. शत्रूचा निर्पात करा अशी साधी माझी वाक्य सुद्धा माझी आई आता ऐकू शकत नाही. आता राम लक्ष्मण सीता वनात पोचलेले. मजबूत लाकडं झाडाच्या फांद्या याने पर्णकुटी लक्ष्मणांनी बांधलेली आहे. वर छत बांधलेले आहे. आता घर तयार झालंय. आता काही शास्त्रोक्त विधींचं पालन करावं असं प्रभू रामचंद्रांना वाटतंय. म्हणून ते लक्ष्मणाला म्हणतायत मृगम हत्वा आनय क्षिप्र लक्ष्मण य सुभेक्षण कर्तव्य शास्त्रदृष्टी विधी धर्म अनुस्मर. मृगम हत्वा, मृग म्हणजे इथे हरिण नाही तर मृग म्हणजे गजकंद नावाचा एक कंद असतो. तो कंद त्याचा गर काढून तो म्हणजे कुठल्याही वास्तूची पूजा करताना वापरला जातो. तर ते लक्ष्मणाला सांगते तू गजकंद नावाचा तो कंद शोधून काढून लगेच इथे घेऊन ये आणि मग शास्त्रोक्त विधींचं त्या गजकंदाचा उपयोग करून शास्त्रोक्त विधींचं अनुष्ठान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तू कसा विधी धर्म मनुस्मर, तू नेहमी विधी आणि धर्म यांचं नेहमी तू अनुपालन कर. म्हणजेच या वास्तूच्या आधी वास्तुशांत कर. वास्तुशांत केली तरच चिरकाळ जीवित लागतं त्याच्यात राहणाऱ्यांना. म्हणून कर्तव्य हा शास्त्रदृष्टी आहे. शास्त्राने सांगितलेलं आहे की नवीन जागेचं आधी वास्तुशांत केली पाहिजे. मग त्या गजकंदांच्या घराने तो पर्णशाळा असली तरी काय झालं, कुठी असली तरी काय झालं, ते त्यांचं घरच होतं. म्हणून ते तिथले जे अधिष्ठात्या देवता असतात कुठल्याही वास्तूच्या त्याचं पूजन कर. रामाने पुढे असं सांगितलेलं आहे की हातचा सौम्य मुहूर्त आहे, त्याला ध्रुव असं म्हणतात. सौम्य मुहूर्ताला म्हणजे उत्तर रात्र रोहिण्यो भास्करस्य ध्रुवम स्थिरम, म्हणजे उत्तरा आहे नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आहे, रविवार आहे, असा हे शुभ असा ध्रुव मुहूर्त आहे. तेव्हा तू आज आपण या वास्तूची पूजा केली पाहिजे. म्हणजे राम व्यथित आहे, दुःखित आहे, तरी ते कर्तव्य सोडणार नाही आहेत. शास्त्रोक्त विधी करणे म्हणजेच धर्माचरण असं राम इथे मानतात. म्हणून ते लक्ष्मणांना सांगतात की तो कंद आणून आपण या वास्तूचं पूजन करूया. मृगम हत्वा नय क्षिप्रम लक्ष्मणे इह शुभेक्षण कर्तव्य हा शास्त्रदृष्टी विधी धर्म अनुस्मरम. शास्त्रदृष्टीने विधी आणि धर्म यांचं अनुसरण आपण केलं पाहिजे. आता इकडे कौसल्य आणि दशरथ यांचे संवाद काय चालू आहे. कौसल्य म्हणते न परेणा हतम भक्षम व्याघ्रा खादितुमिच्छति एकमेव नर व्याघ्रा परलीढम न मन्यते. कौसल्या दशरथांना म्हणते राम परत आल्यावर न परेणा आहतम भक्षम व्याघ्रम खादितुमिच्छामी. वाघ कधीही दुसऱ्याने मारून आणलेलं भक्ष्य खात नाही. न परेणेव हतम भक्षम व्याघ्रा खादितुमिच्छन्ति, म्हणजे वाघ कधी दुसऱ्याने मारून आणलेलं भक्ष्य खात नाही. तसंच हा जो माझा राम आहे तो श्रेष्ठ पुरुष आहे. तो भरताने उपभोगलेलं राज्य कधीही स्वीकारणार नाही. परलीढम न मन्यते, दुसऱ्याने घेतलेलं म्हणजे राज्य जे चालवलेलं आहे तो घेणार नाही. कारण श्रेष्ठ पुरुष दुसऱ्याचे उष्टे कधी घेत नाही. त्यामुळे तो भरताने राज्य घेतलंय हे कळलं तर राम कधीही ते राज्य घेणार नाही. ती पुढे असंच म्हणते. ती कौसल्याला खूप शोक होतोय आणि त्याच्यासाठी ते दशरथांना दोष देते की राम सीता कसे दिवस काढतील या विचाराने ती कष्टी आहे. आणि हे कशामुळे घडलं ते दशरथांना म्हणते तुम्ही कैकेयीच्या सांगण्यावरून माझ्या पुत्राला वनवासात पाठवलंय. म्हणून ती पुढचं सांगते की राम आल्यावरही भरत रामावर राज्यावरचा ताबा भरत सोडेल कशावरून असं ती दशरथांना विचारते. भरत राज्यावरचा ताबा सोडणार नाही आणि मग राम ते राज्य कधीही त्याची इच्छा करणार नाही. नैवम विध सत्कारम राघव मर्ययिष्यति बलवान व शार्दूल वालवय रमी दर्शनम. म्हणजे कसं तर बलवान असा वाघ असतो त्याला दुसऱ्या प्राण्याचा
शेपटीचा स्पर्श सुद्धा तो सहन करत नाही. म्हणजे दुसरा कोणी सगळे प्राणी त्याच्यापेक्षा कमी बलवान असतात, त्यामुळे ते जवळ येऊन स्पर्श करणं हे सुद्धा तो सहन करत नाही, वाद. त्याप्रमाणे राम नैनविधम असत्कारम राघवो मर्षे इच्छिती. राघव हे भरताने उपभोगलेलं राज्य कधीही सहन करणार नाही, कारण तो त्याचा अपमानच असेल आणि राम असा अपमान सहन करणार नाही. राम वनवासात गेला याची कौशल्याला इतकी खंत आहे आणि म्हणून ती असं सांगते. आणि असंही आहे की श्रेष्ठ मनुष्य काय काय सहन करू शकत नाही. तर कुठल्याही समारंभात श्रेष्ठ विद्वान असा ब्राह्मणाला पहिल्या पंक्तीत डावललं गेलं तर तो दुसऱ्या पंक्तीत बसून अन्नग्रहण करत नाही, असं एक वाल्मिकीने सांगितलंय. श्रेष्ठ मनुष्य कसं दुसऱ्याने घेतलेलं घेत नाही. अन्नग्रहण पहिल्या पंक्तीचं करून झालं तर श्रेष्ठ ब्राह्मण दुसऱ्या पंक्तीत अन्नग्रहण करत नाही. किंवा उत्तम बैल जे असतात ते आपले कधी शिंग कापून घेत नाही. उत्तम बैल कधीही शिंग कापून घेत नाहीत. किंवा यज्ञात एकदा वापरलेले खैराचे जे यूप असतात ते काही निरुपयोगी झालेले नसतात, पण ते एकदा यज्ञात वापरलेले खैराचे यूप परत दुसऱ्या यज्ञात वापरले जात नाही. म्हणजे वाल्मिकींनी पुढे अशी अनेक उदाहरणं देऊन सांगितले की श्रेष्ठ मनुष्य कुठल्याही तऱ्हेने दुसऱ्यांनी उपभोगलेलं स्वतः घेत नाही. म्हणजे रामाच्या बाणेदारपणाविषयी इथे कौशल्याची खात्री आहे, तिचा अभिमान त्यांना आहे की अशा तऱ्हेने राज्य घेणं हा त्याला अधर्मच वाटेल. असंही सगळी कौशल्या दुःखाच्या भरात त्या दशरथांना बोलतीये, पुत्रप्रेमामुळे बोलतीये. पण आपल्याला मात्र असं म्हणायला लागेल की ते इथे ती भरताची पारख करायला चुकली असं वाटतं. कारण आपण जर नंतरचं सगळं बघितलं तर भरताने राज्यकारभार कधीच केलेला नाहीये. उलट राज्याबाहेर जाऊन वनवासी जीवन स्वीकारून रामासारखं त्यांनी ते रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार केलेले आहे. त्याच्या मनात राज्यकारभार करावा, राज्य घ्यावं असं कधीही आलेलं नाहीये. म्हणून ही जी कौशल्या दुःखाच्या भरात बोलते त्यामुळे ती म्हणजे भरताची पारख करायला ती चुकलेली आहे असं वाटतं. नैवमिदम असत्कारम राघवो मर्षे श्रुती. म्हणजे हे राज्य भरताने उपभोगलं तर राम कधीही घेणार नाही असं ती म्हणलेली. आता कौशल्या अजून दशरथांना थोडीशी टाकूनहीच बोलते. ती म्हणते गतिरेका पतिर्नार्या, द्वितीया गतिरात्मजा, तृतीया ज्ञातयो राजन, चतुर्थी नैव विद्यते. ती दशरथाला म्हणते गतिरेका पतिर्नार्या म्हणजे चांगल्या स्त्रियांना पती ही पहिली गती असते. द्वितीया गतिरात्मजा म्हणजे दुसरी गती म्हणजे पुत्र असतो. आणि तृतीया ज्ञातयो म्हणजे जातीतले लोक बांधव हे सगळे तिसरी गती असते. चतुर्थी नैव विद्यते आणि चौथी गती स्त्रियांना असत नाही. म्हणजे तिला असं पुढे म्हणायचं आहे की माझ्या बाबतीत आपण पहिला आश्रय आहात, पण आपण तर माझे नाहीच आहात असं तिला म्हणायचंय. तुम्ही माझा आश्रय राहिलेलाच नाही आहात, तुम्ही माझ्या रामाला वनवासात नेलं. दुसरा आश्रय माझा श्रीराम, तो तर वनात गेलेला आहे आणि मी माझा पत्नीधर्म सोडून रामाच्या पाठोपाठ जाऊ शकत नाही, म्हणून मला दुसरी गतीही नाही. तिसरी गती सगळे म्हणजे या राजवाड्यातले नातेवाईक ते पण आता मला माझे वाटत नाही आहेत, म्हणून चतुर्थी नैव विद्यते. म्हणून मला आता कुठली गतीच राहिलेली नाही आहे, मी जणू काही आता मेलेलीच आहे असं तिला म्हणायचंय. मी जिवंत असून मेल्यासारखी आहे, कारण मला आता कुठचीच गती उरलेली नाही आहे. गतिरेका पतिर्नार्या, द्वितीया गतिरात्मजा, तृतीया ज्ञातयो राजन, चतुर्थी नैव विद्यते. मग ती कौशल्या शोकाग्र आहेत, शोकग्रस्त आहे, क्रोधित झालेली आहे, म्हणून ते दशरथांना अशी कठोर वचनं बोलतीये. आणि मग दशरथ अगदी खाली वाकून पाय धरून तिची क्षमा मागतायत, इथपर्यंत झालेलं आहे. आणि मग ते दशरथ कौशल्याला म्हणतायत भरता खलु नारीणाम गुणवान निर्गुणोपिवा धर्म विमृश्रमानानाम प्रत्यक्षम देवी दैवत. मग ते दशरथ म्हणतात हे देवी, पती गुणवान असो गुणवान निर्गुण वापी, म्हणजे पती गुणवान असो किंवा निर्गुण असो, धर्माने चालणाऱ्या माणसांना काय असतं, स्त्रियांना पती हा प्रत्यक्षम देवी दैवतम, धर्माने चालणाऱ्या स्त्रियांना तो पती हेच दैवत असतं. मग तो गुणवान असू दे किंवा नसू दे. आणि तू तर धर्मनिष्ठ आहेस, भरता आहे खलु नारीणा, तू तर धर्मनिष्ठ आहेस, त्यामुळे तू मला कठोर बोलू नकोस, माझा सारखा अपमान करू नकोस,
कारण पती कसाही असला तरी तो पूज्यच आहे. असं म्हणून दशरथ तिची क्षमा मागतोय. पण यातून तत्कालीन स्त्रियांची परिस्थिती याच्याबद्दल खूप काही बोलता येईल, सांगता येईल की पती गुणवान असो वा निर्गुण कसाही असो, स्त्रियांनी तो परमेश्वरच मानला पाहिजे. की त्या काळातली जी परिस्थिती होती ती इथे वाल्मिकीने सांगितलेली आहे. भरतान खलु नारीणाम गुणवान निर्गुणोऽपि वा धर्मविमृश्यमानानां प्रत्यक्षम देवी दैवतम. धर्माने चालणाऱ्या स्त्रियांना ते दैवतच असतं. त्याच्यात आता कौशल्याची स्थिती परत दोलायमान झाली मनाची की तिथं दशरथाला बोलले त्याचं सगळा अपराध आहे असं समजून, पण आता त्या दुःखी दशरथाने क्षमा याचना केली. बरं परत असं सांगितलं की चांगल्या स्त्रिया पतीला दैवत मानतात, तो निर्गुणी असला तरी. मग ते ऐकून आता कौशल्याला रडू कोसळलं. आपल्या हातून धर्माचं पालन झालं नाही असं म्हणून ती धर्मनिष्ठ होती, आता आपण अधर्मनिष्ठ झालो का काय या भयाने ती आता कौशल्याच रडायला लागली. नैषा ही सा स्त्री भवती श्लाघने येन धीमता उभय लोकय लोके पत्याया संप्रदायते. म्हणजे ती क्षमा करणाऱ्या दशरथांना अडवून त्यांचीच क्षमा आता ती मागायला लागलेली आहे. क्षमा करणाऱ्या दशरथांना अडवून ती आता त्यांची क्षमा मागतेय आणि म्हणतेय आपण कसे आहात. तो उभय लोकय लोके, उभय लोकात म्हणजे स्वर्गलोक आणि मनुष्यलोक या दोन्ही लोकांमध्ये आपण स्तुत्य आहात, विचारी आहात हे मला माहिती आहे. आणि तरी सुद्धा मी आपणाकडून मी क्षमा मागून घेतले. स्वतःला प्रसन्न करण्याची ते तो मार्ग होता. मी आपल्याकडून मी प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करून घेतली. आता मी खरोखर लोकांच्या मध्ये कुलीन म्हणून गणली जाणार नाही असं ते म्हणते. नैषा ही सा स्त्री भवती श्लाघेने म्हणजे कोणी म्हणजे स्तुती करणार नाही. धीमता म्हणजे विद्वान फक्त मला कुलीन समजणारच नाही. कारण पती हाच परमेश्वर असतो. त्यांनी पत्नीची प्रार्थना करणं इष्ट नाही, युक्त नाही. म्हणजे स्वतःच्या किती का चुका झालेल्या असेल त्यांनी क्षमा मागणं इष्ट नाही. म्हणजे राम वनवासाला जायला कारणीभूत आहोत हे दशरथाला माहिती आहे. आपण कौशल्याचा अपराधी आहोत हेही त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते क्षमा याचना करत होते. पण आता कौशल्याला तो स्वतःचा अपराध मानतोय, अर्थात तो अपराध तिच्याकडून पुत्रशोकाने घडलेला आहे, तरी पण आता ती स्वतःला अपराधी मानते. आणि मग कौशल्या आणि दशरथ यांच्या संवादात वाल्मिकी म्हणतायत शोको नाशयते धैर्यम शोको नाशयते श्रुतम शोको नाशयते सर्वम नास्ति शोक समो रिपुः. म्हणजे शोक आता दोघांनाही शोक झालेला आहे. दशरथाने आपलं आणि स्वतःला दोषी मानलाय, कौशल्याला पण तो स्वतःचा अपराध मानतोय. म्हणून ती म्हणते की माझ्या मुखातनं हे शब्द बाहेर पडले ते पुत्र शोकाने पीडित झाल्यामुळे पडलेले. नाहीतर शोक म्हणजे काय आहे ते मला माहिती आहे, पण माझ्या पुत्र शोकामुळे मी स्वतःला आवरू शकले नाही आणि हे असे शब्द माझ्या बाहेर पडले. तर मग शोक म्हणजे काय याच्यावर तिने सांगितलंय शोको नाशयते धैर्यम शोको नाशयते श्रुतम शोको नाशयते सर्वम नास्ति शोक समो रिपुः. म्हणजे शोक धैर्याचा नाश करते. शोक श्रुतम म्हणजे शिकलेल्या सगळं काय ज्ञान मिळवलं असेल, काय शास्त्रविद्येचं अध्ययन केलेलं असेल त्याचा नाश करते. शोको नाशयते श्रुतम शोको नाशयते सर्वम. शोक सर्वांचा नाश करतो. म्हणून शोकासारखा दुसरा शत्रू नाही शोक समो रिपुः. म्हणजे पुढे त्यांनी म्हटलंय शक्यम आपतितः सोढुम प्रहारो रिपुः हस्ततः सोढुम आपतितः शोका सूक्ष्मोपि न शक्यते. म्हणजे शत्रूच्या हातचा प्रहार सहन करणं एक वेळ शक्य आहे. शक्यम आपतितः सोडून प्रभारो रिपुः हस्ततः म्हणजे शत्रूच्या हाताने केलेला प्रहार सहन करणं शक्य आहे, पण शोका सूक्ष्म अपि न शक्यते. पण सूक्ष्म असा जरी शोक झाला तरी तो सहन करणं शक्य नसतं. म्हणजे अगदी लहान प्रमाणात असलेला शोक सुद्धा उग्र रूप धारण करत असतो. म्हणून त्या काट्याचा नेहमी नायटा होतो असं ते म्हणतात,
तसा शोक नेहमी हृदयात आत आत जात असतो. त्यामुळे सूक्ष्म शोकही सगळं हृदय आपलं असं विदारित करून टाकतं. म्हणून याच रामायणातही याच तऱ्हेचं आणखीन आलेले शोकहा सर्वार्थनाशनम. शोकहा सर्वार्थनाशनम म्हणजे जेव्हा पुढे युद्धकांडात शूराणाम हि मनुष्याणाम तद्विधाम महात्मनाम विनष्टेवा प्रनष्टेवा शोकहा सर्वार्थनाशनम. म्हणजे सुग्रीव रामाला समजवत आहेत की एखादी वस्तू नाहीशी झाली तर तिच्यासाठी तुमच्यासारख्या शूरवीरांनी शोक करायला नको, पण शोक हा सर्व कार्य बिघडवून टाकणारा असा आहे. शोका सर्वार्थनाशनम. तसंच त्या युद्धकांडात आणखीन एका ठिकाणी म्हटलेलं आहे शोकश्च किल कानेन गच्छतार यप्य गच्छती मम चा पश्यतः कांताप अन्यती वर्धते. म्हणजे रामाला कळतंय शोक आपल्याला होतोय तो बरोबर नाहीये, पण हा नेहमी शोक हा काळाबरोबर कमी होत गेला पाहिजे. पण राम म्हणतोय माझा शोक बरोबर काळाबरोबर कमी होतच नाहीये, तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय. असं या शोकासंबंधी पुढे रामाने स्वतःच म्हटलेलं आहे. आणि हा शोक जो असा आहे आता आपण शोकासारखा शत्रू नाही, कारण शोक आणि दुःख याच्यात फरक आहे. दुःख जे असतं ना त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सॉरो किंवा पेन, ट्रबल. पण शोकाला मात्र शब्द आहे ग्रीफ. ग्रीफ म्हणजे अत्यंत खोल आत जाऊन बसलेलं असतं ते शोक. शोक म्हणजे विलाप, खिन्नता. दुःख म्हणजे वेदना असतात, पीडा असतात, म्हणजे बऱ्याचशा शारीरिक असतात. पण शोक म्हणजे मात्र विलाप असतो, जो अंतःकरण केलेला असतो, खोल असतो, तीव्र असतो. म्हणूनच आपण मृत्यूनंतरचं जे सभा घेतली जाते त्यालाच फक्त शोकसभा म्हणतो, तेव्हा त्याला दुःख सभा म्हणत नाही. किंवा मग तो एखाद्याला मातृशोक झाला, पितृशोक झाला, म्हणजे हा मरणाच्या संदर्भात वापरला जातो. इतका शोक हा नेहमी पराकोटीचा असतो. तो शोक धैर्याचा नाश करतो, शिकलेल्या शास्त्रविद्येचा नाश करतो. म्हणून आपल्याला गीतेत आठवत असेल पहिल्याच अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात अर्जुनाला म्हटलेलं आहे शोक संविघ्न मानसा. तो त्याचा अंतःकरण असं शोकाने भरून गेलेलं असतं. म्हणून विसृज्य सचरम चापून युद्धाची त्यांनी काय जे त्याची तयारी केलेली होती मानसिक, ती सगळी त्यांनी सोडून दिलेली आहे. आणि तो आपलं धनुष्यबाण टाकून आपलं कर्तव्य विसरून न योच्छे, तो नो योच्छे निर्णय कशातून आला होता, तर शोक संविघ्न मानसा आधी. आणि मग मानस शोक संविघ्न झाल्यावर मग ते त्याच्या हातातलं धनुष्यबाण गळून पडलं, अंगाला कापलं सुटलं, घसा त्याचा सुकून गेला, अशी त्याची शारीरिक अवस्था झाली होती. आणि म्हणूनच त्या शोकाबद्दल असा शोक उच्छोषण इंद्रियाणा, इंद्रियांना तो शोषून टाकतो. शोक मुच्छोषण इंद्रियाणा असं पुढे म्हटलेलं आहे. नाही प्रपश्यामी ममानुपद्यात यच्छोक मुच्छोषण इंद्रियाणा. असा तो शोक असतो की जो सगळ्या इंद्रियांना असा गिळून टाकतो, सगळे इंद्रियांना हातवर करून टाकतो, असा तो शोक असतो. म्हणून त्या शोकाबद्दल कौसल्य आणि दशरथ जरी त्या कौसल्याच्या हातून तो पुत्रशोकाने घडलेला आहे तरी तो शोक कसा असतो, तर शोको नाशयते धैर्यम शोको नाशयते श्रुतम शोको नाशयते सर्वम शोको हा नास्ति शोक समोरिपु, असं वाल्मिकीने म्हटलेलं आहे. धन्यवाद.